वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये लहान मुलांच्या उपचारासाठी खास पेडियाट्रिक वॉर्ड आपण नेहमीच पाहतो। मात्र महाराष्ट्राच्या वन विभागानं नागपूरमधल्या वन्य प्राण्यांसाठीच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये वन्य प्राण्यांच्या पिल्लांसाठीचा देशातला पहिला पेडियाट्रिक वॉर्ड सुरू केलाय। या खास पेडियाट्रिक वॉर्डमध्ये सध्या वन्य प्राण्यांच्या पिल्लांना उपचारासह मायेची उबही दिली जाते। आढावा घेतलाय रजत वशिष्ठ यांनी। लहान मुलं आजारी पडली तर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये त्यांच्यासाठी विशेष पेडियाट्रिक वॉर्ड्स असतात। मात्र वन्य प्राण्यांच्या पिल्लं आजारी पडलेत, जखमी झालेत, आपल्या आईवडिलांपासून दुरावले तर त्यांच्यासाठी काय? यासाठी नागपूरच्या वन विभागाद्वारे संचालित ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये वन्य प्राण्यांच्या पिल्लांसाठी देशातील पहिला पेडियाट्रिक वॉर्ड सुरू करण्यात आलेला आहे। आणि सध्या या पेडियाट्रिक वॉर्डमध्ये विविध वन्य प्राण्यांचे जे काही जखमी झालेले पिल्लं आहेत, आई वडिलांपासून दुरावलेले जे पिल्लं आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहे। आपल्यासोबत या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे जे कोऑर्डिनेटर आहेत कुंदन आहते ते आहेत। कुंदनजी, ही संकल्पना नेमकी काय आहे? वन्य प्राण्यांचे जे बच्चे आहेत, म्हणजे काही अनाथ आहेत, काही ॲक्सिडेंटमध्ये आलेले आहेत, तर त्यांच्यावर उपचार आधी करत होतो, पण असा वेगळा, म्हणजे कारण त्यांचे बरेच वन्य प्राणी, वेगवेगळ्या प्रजातीचे वन्य प्राणी, आणि त्यांच्यासाठी असा वॉर्ड एक देणे आणि आयसोलेशनमध्ये, म्हणजे म्हणू शकतो आपण की आयसोलेशनमध्ये त्यांना ठेवून त्यांना मोठं करणं आणि त्यासाठी वेगळा त्यांचा फीडर देणे, आणि ही जी संकल्पना आहे ही पहिल्यांदा आली, कारण आज स्पेस आहे आपल्याकडे, म्हणून 2 वॉर्ड आम्ही डेडिकेट केले फक्त बच्चांसाठी। शुभम, किती कठीण आहे हे या लहान मुला? याची आई कुठं आहे? आईपासून दुरावलेला पिल्लं आहे सर। याची आई शॉकमध्ये, आपला करंटमध्ये मरून पावलेली आहे। हा आमच्याकडे आलेला होता। किती कठीण असतं? विश्वास सुरुवातीला जवळ येऊ देतात का? आणि खूप दिवस लागतात विश्वास संपादन करणं आणि मग त्यांची काळजी घेणं? खूप चॅलेंजिंग काम आहे। लगेचच तर नाहीच येतं जवळ, खूपच ओरडतात। 2-3 दिवस तरी त्याला शांत व्हायला लागतो, त्याच्यानंतर मग होतं सर। स्टार्टिंगला तर दूध पण नाही पित सर, ती 2-3 दिवस दूध नाही पित, तर कसं तरी करावं लागते मॅनेज, असं असतं। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।